भावा बहिणीचा सण म्हणजे रक्षाबंधनाचा सण आणि रक्षाबंधन आता अगदीच जवळ आलेला आहे आणि याच निमित्तानं मार्केटमध्ये सध्या अनेक ट्रेंडी राख्या पाहायला मिळतात। मात्र आपल्या आवडत्या भाऊरायासाठी जर घरच्या घरी राखी तयार करता आली तर आणि घरच्या घरी पेपर क्विलिंगची राखी कशी तयार करायची दाखवतात आर्टिस्ट दर्शना सिंग। हॅलो स्मार्ट वुमन, मी आपल्या भावासाठी तुम्ही सर्व राखी घेण्यासाठी उत्सुक असाल, पण या रक्षाबंधनला जर आपण थोडासा स्पेशल टच दिला, आपला पर्सनल टच दिला तर ती अजून स्पेशल होऊ शकते। आणि ते कसं करणार हेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आज मी तुमच्यासाठी एक पेपर क्विलिंगची राखी बनवून दाखवणार आहे, जी तुम्ही आपल्या भावासाठी स्वतः आपल्या हाताने घरी बनवू शकता। त्यासाठी लागणारं साहित्य आहे पेपर क्विलिंग टूल, कटर किंवा सीझर, अ ट्विझर, पेपर क्विलिंग स्ट्रिप्स, त्याला लागणारे डेकोरेशनसाठी लागणारे बीड्स, दोरी आणि रिंग्स, दोरी अडकवण्यासाठी प्लस ग्लू। चला तर सुरू करूया पेपर क्विलिंगची राखी। हे आहेत पेपर क्विलिंगचे स्ट्रिप्स जे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत। तर आज आपण हे 2 कलर वापरून ही राखी तयार करणार आहे। तर आपल्या साईज प्रमाणे आपण या क्विलिंगच्या स्ट्रिप्स कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर या आपण स्टिक करून घेणार आहोत। क्विलिंगची ही एक स्ट्रिप आपण 4 पार्ट्स मध्ये कट करून घेणार आहोत। अशा दोन्ही कलरच्या 2 स्ट्रिप्स आपल्याला लागणार आहे, जे 4 पार्ट्स मध्ये एक स्ट्रिप डिवाइड होणार आहे। त्यानंतर एक ऑफ व्हाईट कलरची स्ट्रिप आणि एक पिंक कलरची स्ट्रिप आपण ग्लूनी स्टिक करून घेणार आहोत। अशा प्रकारे या सगळ्या आपल्या स्टिक करून झालेल्या आहे। आता आपण आपलं क्विलिंग टूल यूज करून ह्या रोल करून घेणार आहोत, टाइट रोल करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला साऱ्या स्ट्रिप्स टाइट क्विल करून घ्यायच्या आहेत। आणि शेवटी व्यवस्थित ग्लू करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्या साऱ्या क्विल्स तयार झालेले आहेत। याला आपण या प्रकारे स्टिक करणार आहोत, पण त्याआधी आपल्याला 2 क्विल्स इकडे छोटेवाले अजून लागणार आहेत सपोर्टसाठी आणि आपल्याला जो धागा बांधायचा आहे त्यासाठी। या 2 पीससाठी मी फक्त एकच कलर वापरणार आहे। मी पिंक कलर प्रेफर करत आहे यासाठी। या स्ट्रिपचेही पुन्हा मी 4 पीस करणार आहे, कारण मला 2 छोटे सर्कल्स पाहिजे आहेत। आता आपले सगळे पार्ट्स रेडी आहेत। आता आपण ह्याला सगळ्यांना ग्लू करणार आहोत। आपण आपल्या आवडीनुसार यासाठी जे लागेल ते कलर्स यूज करू शकतात। आज मी ऑफ व्हाईट आणि पिंक या कॉम्बिनेशन मध्ये ही राखी तयार केली आहे। तुम्ही आपल्या आवडीनुसार कलर घेऊ शकता। अशा प्रकारे हे आपले 8 सर्कल्स रेडी आहेत ग्लू करून। आणि आता हे जे छोटे 2 पिंक कलरचे सर्कल्स आपण बनवले आहेत ते आपण या दोन्हीच्या सेंटरला इथे असं स्टिक करणार आहोत। ग्लू लावल्यानंतर ह्याला व्यवस्थितपणे सुकू द्यायचं आहे, नाहीतर ते थोडं मेसी होण्याचे चान्सेस असतात। आता हे आपलं व्यवस्थित सुकलेलं आहे आणि धागा काढण्यासाठी आपण दोन्ही बाजूनी रिंग्स घालून घेणार आहोत।
आणि या रिंग्सला आपण क्लोज करून घेणार आहोत पुन्हा. अशा प्रकारे आपण या दोन्ही रिंग्स घालून घेतलेल्या आहेत आणि आता आपण यातून धागा घालणार आहोत. तर आता मी हे दोन्ही धागे दोन्ही बाजूनी येणार आहेत. तर ते आपण अंदाजे हाताच्या मापाप्रमाणे कट करून घेणार आहोत. मी हे दोन्ही कट करून रेडी करून ठेवलेले आहेत आणि आता हे या रिंगमधून मी काढणार आहे. आणि आता आपण या दोऱ्यातून बीड्स घालणार आहोत दोन्ही बाजूनी, त्याला एक छानसा लुक देण्यासाठी. या बीडला सिक्युअर करण्यासाठी एक साधी गाठ करायची आहे दोन्ही बाजूनी. आता ही आपली अर्धी राखी तयार झालेली आहे आणि ह्याला सिक्युअर करण्यासाठी मी या दोन्ही एंड्सलाही साधी नॉट करून घेणार आहे. आणि या नॉट्सला सिक्युअर करण्यासाठी या नॉट्सवर सुद्धा मी हलकं ग्लू लावून घेणार आहे, म्हणजे या नॉट्स खुलणार नाही. आता आपली ही राखी पार्टली तयार झालेली आहे, पण हा जो सेंटर पीस आहे त्याला आणखीन एनहान्स करण्यासाठी मी काही डेकोरेशन करते. तुम्ही ह्याला डेकोरेट करण्यासाठी कुंदन किंवा टिकल्या कशाचाही वापर करू शकता. आपल्या पसंत असलेल्या कलर्सही यूज करू शकता. तर अशी ही सुंदर राखी आपली तयार झालेली आहे. तर या रक्षाबंधनाला तुम्हीही आपल्या भावासाठी अशीच एक राखी तयार करा. जितका आनंद तुम्हाला होईल नक्कीच त्याहून अधिक आनंद तुमच्या भावाला होईल. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.